नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं वाटाण्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा फ्रेश वाटाणे एक वाटी भरून घेतलेले आहेत। तवा गरम करत ठेवलाय आणि हा तवा आहे, हा लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यामध्ये आता हे वाटाणे टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅस आहे आणि त्याला आपण डाग पडस्तोर असे भाजून घ्यायचे। मस्त असे बघा डाग पडस्तोर मी वाटाणे भाजून घेतले। तर अशा पद्धतीत बघा भाजून घ्यायचे चांगले। जास्त असे लाल आणि असे काळे वगैरे करायचे नाही। असे टिपके टिपके पडले ना वाटाण्यांना तर काढून घ्यायचे। त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। त्या तिखटाप्रमाणे तुमच्या कमी जास्त केल्या तरी चालतील। ह्या 10 ते 12 मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्यांना पण आपण काय करायचं, डाग पडस्तोर भाजून घ्यायच्या। मिरच्यांना बघा अशा पद्धतीत डाग पडलेले आहेत, ते भाजून घेतलेले आहेत। छोटे छोटे तुकडे करून जरी तुम्ही घेतले तरी पण चालू शकतात। त्यात टाकायच्यात बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। ह्या जर थोड्याशा मोठ्या असल्यामुळे मी कमी टाकल्या। थोडं जास्त टाकला का नाही ठेचायला तर चांगलं लागतं। ह्यात टाकणार आहे थोडासा मी पुदिना, थोडीशी कोथिंबीर बघा देठासकट घेतलेली आहे आणि त्यात टाकणार आहे 20 ते 25 पानं कढीपत्त्याची। आता हे पण गॅस बारीक केलेला आहे। ह्याला पण आपण काय करणार आहे, 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। परतून घेतलेला आहे बघा मस्त। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा जिरं, छोट्या आकाराचा चमचा घेतलेला आहे। गॅस बंद केलेला आहे आणि 1 मिनिटभर फक्त ह्याच्यामध्ये मी हलवून घेणार आहे। गॅस बंद केला होता आणि बघा हे थंड झालेलं आहे, आपण हे काढून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण वाटाणे जे भाजले होते ना हे टाकून घेऊया। हे फ्रेश वाटाणे होते। 1 वाटी शेंगदाणे बघा चांगले असे भाजून घेतलेले, ते साल काढलेले नाहीये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल पण काढू शकता। आणि हे आपण भाजून घेतलेले सगळं टाकून घ्यायचं। ह्याच्यामध्ये 1 चमचा छोट्या आकाराचं तुम्ही धने जरी टाकले तरी पण चालू शकतं। पण ते काय करायचं, जेव्हा आपण जिरं टाकलं ना तेव्हाच टाकायचं, थोडंसं हलवायचं म्हणजे छान चव येईल त्याची पण। ह्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकू शकता आणि ते एकदम थोडीशी चिंच पण टाकू शकता, तसं पण छान लागतं चवीला। आता हे मी मिक्सरला बारीक करणार आहे। तर कसं बारीक करणार आहे, बंद चालू करून बारीक करणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतले, बंद चालू करून। खलबत्त्यात म्हणा कुटून घेतलं तरी चालेल किंवा पाठावर वंटा असेल तर त्याच्यात सुद्धा असं आबडधोबड केलं तर चालेल। मस्त बघा अशा पद्धतीत चटणी होते। आता ही चटणी किती दिवस राहते, 4 ते 5 दिवस ही चटणी राहते, पण चवीला इतकी छान लागते ना, तुम्ही करून बघा। खूप रेसिपी तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवून दाखवते। ह्यातलं तुम्हाला सांगते, जर तुम्हाला ते ठेचा म्हणून खायचं नसेल तर तुम्ही पराठ्यासारखं सुद्धा भरू शकता, छान लागेल। ब्रेडला लावून सुद्धा तुम्ही ब्रेड भाजून खाऊ शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही प्रकार असे म्हणजे तुम्हाला जे आवडतात ना ते करू शकता। मस्तपैकी झालेली आहे बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।